आता समोर संघर्षाकरता कोणी येईल अशी परिस्थिती नाही आहे, पण अशा परिस्थितीमध्ये आपल्याला कॉम्प्लेसंट होऊन शिथिल होऊन चालणार नाही। पुढचे 2-2.5 वर्ष आपल्याला अत्यंत सजग राहावं लागेल। किंवा कारण ज्यावेळी अशा प्रकारची परिस्थिती तयार होते की एखादी चळवळ संपते, त्यावेळी त्या चळवळीतले जे काही मुठभर लोक असतात ते पुन्हा एकदा शेवटचा हल्ला करण्याचा प्रयत्न करतात, ती चळवळ जिवंत करण्याचा प्रयत्न करतात। आणि म्हणून अशा प्रकारचा प्रयत्न हा होऊ शकतो हे लक्षात ठेवून आपण पुढचे 2 वर्ष 2.5 वर्ष आज जसं आपण अतिशय मुस्तैदीनं या ठिकाणी काम करतो तशाच पद्धतीनं पूर्ण दल बल सहित कुठेही आपली नजर कमजोर न होता आपण हे काम करत राहावं। आणि जिल्हा प्रशासनासोबत जसं तुम्ही प्रशासकीय काम देखील करतात, आउटरीच देखील करतात, लोकांना मोठ्या प्रमाणात मदत देखील करतात, लोकांपर्यंत योजना देखील पोहोचवतात, आज लोकांचा विश्वास हा पोलीस दलावर आहे, जिल्हा प्रशासनावर आहे, तो विश्वास अधिक दृढ कसा होईल अशा प्रकारचा प्रयत्न आपण करावा। देशाचं सरकार आणि राज्याचं सरकार पूर्ण ताकदीने तुमच्या पाठीशी उभं राहील हा विश्वास मी व्यक्त करतो।